संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पुणे नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील कळंब हद्दीतील वरपेमळा येथे ट्रक व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता। या अपघातामध्ये आयशर टेम्पो चालक जखमी झाला होता। ही बातमी ताजी असतानाच काल या ठिकाणी आयशर टेम्पो आणि पिकअपचा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार तर 2 जण जखमी झाले होते। त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कळंब बायपास येथे घोड नदीवरील पुलाजवळ एसटी व मोटरसायकल यांची धडक होऊन अपघाताचे सत्र सुरूच राहिले। या अपघातात प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी हा मोटरसायकल चालक जागीच ठार झालाय। हा अपघात झाल्यानंतर एसटी चालकाने तेथून पळ काढला। महामार्ग पोलीस केंद्र आळे फाट्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंगळे, सहाय्यक फौजदार लोहकरे, पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। कळंब गावाजवळ नुकतेच 3 अपघात होऊन अपघाताचे सत्र चालूच असल्यामुळे स्थानिक नागरिक या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी करू लागलेत। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।